देऊ, पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का विरोधी पक्षनेतेपद? या सगळ्या गोष्टीत मागणी केलेली आहे. आता मागणी केल्यानंतर सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. आणि आम्ही आता तीनही पक्ष येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बद्दलची भूमिका बसून आम्ही निर्णय घेऊ. नाही, आम्ही गटनेता निवडायचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेलेला आहे. आमच्या नेत्यांना आता तो दिल्लीमध्ये हायकमांड निर्णय घेणार आहेत. आमचं बोलणं झालेलं आहे. राहिला विषय विरोधी पक्षनेत्याचा, या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ, पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का विरोधी पक्षनेतेपद? देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ. कुणीच नाव देऊन उपयोग काय, संख्याबळ नाहीये. आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही, तोंडघशी पडायचं. यापेक्षा त्यांना विचारू, मुख्यमंत्र्यांना, तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो, नाही देणार असाल तर नाव देणार नाही. शिवसेनेचे आमदारांची संख्या 8 आहे आपल्या माहितीच, तो 7 नाही, आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या 7 आहे. परिषदेमध्ये काँग्रेस 7 आहे आणि शिवसेना 8 आहे. त्यामुळे हे पद तुमच्याकडेच आहे. काही विशेष येत नाही. विधानसभेत सुद्धा विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला. हे पण अजून या सगळ्या गोष्टीत मागणी केलेली आहे. आता मागणी केल्यानंतर सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. झालं. विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्जच आलेला नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल असं राहुल नार्वेकर म्हणतात. याचा काय अर्ज थोडी असतो. याचं गटनेता कोण आहे ते कळवत असतात आणि मग विरोधी पक्षनेता करा म्हणल्यावर जो जास्त संख्या असणाऱ्या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेता करत असतात. अशी ती पद्धत आहे. त्याला काय अर्ज विनंती थोडी करावं लागते. पण विधानसभा अध्यक्षच विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस. बरोबर आहे ना, त्यात काय चूक आहे. विधानसभा अध्यक्षच याच्या संदर्भात निर्णय घेतील. मला वाटतं नागपूरच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना भेटू आणि सभेमध्ये विरोधी पक्षनेता असावा अशा प्रकारची भूमिका मांडू. आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे नेते बसू आणि त्याच्यामध्ये एकमताने एक नाव आम्ही त्यांना देऊ विधानसभा अध्यक्षाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी अध्यक्षाच्या निवडीचा जो फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी आम्ही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यातला मार्ग निघेल. आणि आम्ही आता तीनही पक्ष येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बद्दलची भूमिका बसून आम्ही निर्णय घेऊ. शिवसेनेने गटनेता जाहीर केलेला, राष्ट्रवादीने गटनेता जाहीर केलेला. आम्ही अधिवेशनात करू ना. आम्ही आता या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आमचा गटनेता आपल्याला पाहायला मिळेल.